सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे दांडिया. सो दांडिया रास मी प्रत्येक वेळी म्हणतो की हा असा एक परफॉर्मन्सचा भाग आहे की ते दोन्हीकडे परफॉर्मन्स होत असतात. एरवी जेव्हा आम्ही लोक परफॉर्म करतो तेव्हा बघणारे रसिक फक्त खुर्ची लागून बसलेले असतात. इथे परफॉर्मन्स होत असतो आणि त्यांच्या एनर्जीला आम्हाला एक एनर्जी मॅच करावी लागते. सो त्यासाठी यावर्षी तयारी कशी आहे की संकल्पला येताना काहीतरी नवीन संकल्प घेऊन यायचा आम्ही ठरवलं होतं. गेल्या वर्षी माझं पहिलं वर्ष होतं. मी USA होतो आणि USA साहेबांच्या आशीर्वादामुळे तो दांडिया आम्ही छान केला. यंदा मी इथे माझं पहिलं वर्ष. दरवर्षी संकल्पना असं असतं की रोज एक प्लेबॅक सिंगर येतो, तो अर्धा पाऊण तास गातो. मी म्हटलं साहेबांना की यावर्षी 10 दिवस आपल्याला कोणतरी अशी जोडी घेऊया आणि त्या माध्यमातून अनुष्का शिकतोडे तिला आपण सूर्यनामा ध्यास नावाच्या माध्यमातून आणि माझ्या हास्यच्या बँडमध्ये होईल अबोली आता फिल्म्स खूप गाते सध्या तिथं पांडू या फिल्मपासून आणि त्यानंतर ती आता एक चांगली परफॉर्मर म्हणून स्टेजवर आवडते. त्या कोपऱ्यात सपना बसली आहे हेमंत. मुंबईतल्या प्रत्येक ऑर्गनायझरला असं वाटतं की ती आपल्या स्टेजवर असावी, ती आपल्या स्टेजवर आहे. आणि प्रणव हा यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे, लाखो हिट्स मिळवणारा गायक आहे. सो मी असा समतोल यूट्यूबर्स जे आहेत ते त्याला ओळखतात. या सगळ्यांना ध्वनिफितीच्या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमातून ओळखतात. ह्यांचा स्वतःचा एक फॅन क्लब आहे मोठा, त्यांना फॉलो करणारी लोकं आहेत. आणि अर्थात हास्य जत्रा हा घराघरात पोचलेला कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आम्ही पण लोकांना जे काय आवडतो त्या सगळ्याचा एक मिलाप करून एक मोठा बँड यावरती संकल्पला परफॉर्म करतो. आणि मला वाटते जी रसिक श्रोत्यांसाठी खूप मोठी पर्वणी आहे. एरवी ते नाच करायला येतात, ह्यावेळेला ते ऐकायलाही येऊ शकतात. म्हणजे ऐकण्यासाठी आम्ही एक पॅकेज घेऊन आलो आहे की तुम्हाला प्लेबॅक सिंगर्सना याची केली याची जोडा ऐकायला मिळेल समोर. याच्या व्यतिरिक्त जेव्हा मी हे काम करतो तेव्हा माझे खूप मित्र आहेत. माझे मित्र कोणतं अभिजित कोसंबी, अमय धापे, त्यांनाही येऊचं वाटतं. तर ते 10 दिवस पुन्हा यात भर घालायला म्हणजे आपण असं म्हणू की वृद्ध शर्करा युवक म्हणायला हरकत नाही की तेही येणार आहे. हा असा एक भरगच्च पॅकेजचा दांडिया असणार आहे. आणि मी नेहमी म्हणतो की हा एनर्जीचा भाग आहे आणि त्यासाठी आयोजक हा फार महत्त्वाचा घटक असतो. पाठक साहेबांसारखा आयोजक म्हणजे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आधी मला ना त्यांच्या एनर्जीला मॅच करावं लागतं आणि त्यानंतर मग दांडिया सुरू होतो. आज पण मी बघतोय ना सकाळपासून पाठक साहेब तिथे एका रात्री 2:30-3 वाजेपर्यंत स्वतः उभे होते. सो असा आयोजक जर आपल्या पाठी जेव्हा उभा असतो ना तेव्हा खूप मोठं काम करण्याचं धाडस आपल्याला मिळतं. आणि मला वाटतं ते आमचं त्यामध्ये पाठबळ असल्यामुळे आम्ही मोठी झेप मारली यावेळी आणि ती सक्सेसफुल होईल आणि लोक खूप ॲप्रिशिएट करतील असं आमची खात्री आहे. पाठक सर, एक वेगळा प्रश्न. काही मंडळांनी जे आहे